स्वामी समर्थ. बघा, तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आणि तुम्हाला आजचा दिवस आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. तर बघा, गुढीपाडवा आलेला आहे 30 मार्चला. गुढीपाडव्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होते. नवीन वर्षात चांगले दिवस यावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. घरात नकारात्मकता ऊर्जा इतकी असते की ती घालवण्यासाठी आपल्याला या वस्तू घराबाहेर काढायच्या आहेत. तुम्ही 2 तास सेवा पारायण करताय, मग त्याचा काही उपयोग होत नाही, कारण या वस्तूंमुळे आपल्या घरात निगेटिव्हता असते. घरात दुःख, दारिद्र्य, संकट, विघ्न येत राहतात. तर या वस्तू कोणत्या आहेत, त्यामुळे आपल्या घरावर संकट येतात, तर ते जाणून घेण्यासाठी बघा, व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, घरामध्ये जाळे येतात. जाळे वेळोवेळी काढत जा, त्यामुळे आजार पण येतं, काही ना काही संकट येत राहतात. बघा, जेव्हा आपण झाडू मारतो, घर स्वच्छ करतो, घर साफ करतो, तेव्हा झाडूने असं जे जाळं जळमाटे असतात वरती माळ्यावर, ते सर्व काढत जा. घरामध्ये काही वस्तू अडगळीत असतात की आपण ते वापरत नाही, त्याच्यावर धूळ बसते, वर्षानुवर्ष आपण त्या वस्तूंना हात लावत नाही, त्यामुळे घरात निगेटिव्हता पसरते. म्हणून हे वस्तू आपल्याला साफ करायचे. जे भांडे चिरलेले आहेत, तुटलेले आहेत, ते वर्षानुवर्ष आपण वापरत नाही, तर गरजू लोकांना तुम्ही ते देऊ शकता. नंतर आपल्याला याचाच खूप त्रास होतो. अशा काही वस्तू आहेत की आपण वापरत नाही. तुटलेले भांडी घरात ठेवू नका, त्यामुळे अडचणी येत राहतात आणि ते आपल्याला कळत नाही. कपडे जर जुने आहेत, वापरत नसाल, तर ते तुम्ही घालत नाही आहेत, वर्षानुवर्ष ते कपडे कपाटात तसेच राहतात, तर जुने कपडे कोणालाही देताना धुवून द्या. फाटके कपडे असतील तर फेकून द्या, देऊ नका. जुन्या चपला, बुटं तुम्ही जर वापरत नाही आहेत तर कोणाला तरी द्या, पण तुटलेल्या चपला, बुटं फेकून द्या. आता बघा, जसं इलेक्ट्रॉनिक घड्याळ जसं बंद असेल तर चालू करून वापरा, पण घड्याळ रिपेरिंग होत नाही आहेत, तर त्या घड्याळाचा काही उपयोगच होत नाही. तर घड्याळ, इस्त्री, इलेक्ट्रॉनिक वस्तू जर बंद असतील तर घरात ठेवू नका. आजारपण, दुःख येत राहतात. बंद इलेक्ट्रॉनिक वस्तू एकतर रिपेरिंग करून वापरा, नाहीतर काढून टाका. या वस्तू घरात असतील ना, तर वर्षानुवर्ष हे असंच चालू राहणार. मग भांडण होणं, आजारपण येणं, निगेटिव्हता पसरत जाते. म्हणून या गोष्टींची काळजी घ्या. नवीन वर्ष सुरू होण्याआधी जर या वस्तू घराबाहेर काढा, म्हणजे आपलं नवीन वर्ष आनंदाने, सुखाने जाईल. बघा, दुसरं म्हणजे आपलं देवघर नेहमी स्वच्छ असावं. देवघरात जर मूर्ती, फोटो खंडित असेल तर विसर्जन करा. देवघरात जर अडगळीत काही पुस्तकं, पोथी आहेत की ते फाटली आहेत तर विसर्जन करा. देवघरात तुम्ही खंडित मूर्ती विसर्जन करून नवीन मूर्ती, फोटो आणू शकता. कष्ट सर्वजण करतात, मेहनत सर्व करतात, पण त्याबरोबर या गोष्टी, सेवा, हे उपाय केले तर कधीच आयुष्यात कुठल्याच अडचणी येणार नाही. कारण सेवा आपण करत असतो, पण खूप काही सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे संकटांना सामोरे जावे लागत नाही. आपलं घर नेहमी स्वच्छ असावं, तिथेच माता लक्ष्मीचा वास राहतो. घरात अडगळीत वस्तू ठेवू नका. न वापरणाऱ्या वस्तू घराबाहेर काढा. आपल्या स्वयंपाकघरातलं जसं माठ आहे, जर चिरलं असेल तर लगेच काढून टाका. नवीन माठ आणा, कारण आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, तर माठ हा प्रत्येकाच्या घरात भरला जातो. मातीचा माठ जर फुटला तर तो काढून टाका. घरामध्ये अशा काही गोष्टी असतात की आपण त्या वापरत नाही, तर कोणाला तरी गरजू लोकांना द्या. जर चिरलेले, तुटलेले भांडी असतील किंवा अशा काही इलेक्ट्रॉनिक वस्तू बंद असतील तर त्या लगेच घराबाहेर काढा. बघा, गुढीपाडवा हा आपला नवीन वर्षाचा सुरुवात होते नवीन वर्षाला. त्यामुळे नवीन वर्ष येण्याच्या आतच या वस्तू तुम्हाला घराबाहेर काढायच्या आहेत. त्यामुळे आपल्या घरामध्ये मग निगेटिव्हता पसरल्यामुळे घरात भांडणं होतात, आजारपण येतं, काही ना काही दुःख, संकट, अडचणी, समस्या येत राहतात आणि आपल्याला त्या सर्व संकटांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे अशा ज्या काही गोष्टी तुमच्या घरात असतील तर त्या लगेच काढून टाका. त्यामुळे मग आपल्या घरामध्ये वास्तुदोष लागतो.
पितृदोष लागतो या निगेटिव्हता पसरल्यामुळे. तर घरात सुख समृद्धी येण्यासाठी आणि नवीन वर्ष सुखाचं आनंदाचं जावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर या वस्तू तुम्ही ज्या आहेत त्या लवकरात लवकर तुम्ही घराबाहेर काढा. बघा, आजची जर तुम्हाला माहिती आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील आणि सर्वात आधी व्हिडिओ तुम्हाला दिसतील. धन्यवाद.